नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ वाया न जाता आपण आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया. आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी बातमी, मिळणार हा आर्थिक लाभ. या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मोठी बातमी. कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ. चला तर जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभाच्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. आताच्या घडीची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर. आता पगार खात्यामध्ये मिळणार 2 कोटी रुपयांचे विमा संरक्षण. सरकारने आपल्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिली ही एक मोठी भेट आणि या भेटच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी आणि समाजात सामाजिक सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने हे एक मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा एक मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाने कर्मचाऱ्यांसाठी एक खास कंपोझिट पगार अकाउंट पॅकेज सुरू करण्याचे आदेश आणि निर्देश दिले आहेत. सरकारने ही योजना मकर संक्रांतीची भेट म्हणून 14 जानेवारी 2026 पासून ही योजना सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. म्हणजे ही 14 जानेवारी पासून योजना लागू झाली आहे. सरकारी योजना काय आहेत ते समजून घेण्यासाठी आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण योजना किंवा बँकिंग सेवा योजना या वेगवेगळ्या ठिकाणांतून घ्याव्या लागत होत्या. सरकारने ही योजना कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित नसल्यामुळे आता सरकारने कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणाहून सर्व सेवा मिळतील किंवा मिळणार अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जशी एक खिडकी योजना आहे त्याचप्रमाणे ही सरकारची योजना राबवणार आहे. प्रवर्ग अ, ब आणि क मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगार खात्यासोबतच कर्मचाऱ्यांना आता बँक सेवा, विमा सेवा, कार्ड सुविधा तसेच क्रेडिट कार्ड सुविधा या सर्व सुविधा एकाच पॅकेज मध्ये मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा बँकिंग आणि विमा या क्षेत्रातील पाहूया. एक, 0 बॅलन्स पगारी बँक अकाउंट सुरू करणे. 2, RTGS, NFT, UPI आणि चेकबुक मोफत बँकेकडून पूर्णपणे कर्मचाऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. 3, होम लोन, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज कर्मचाऱ्यांना बँक मार्फत मिळणार आहे. वैयक्तिक कर्जावर कमी व्याजदर आकारण्यात येणार आहे. कर्ज प्रक्रिया शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. लॉकर भाड्यात सूट देण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बँकिंग फायदे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अपघात विम्यासाठी 1.5 कोटी रुपये मिळणार. विमान अपघात झाल्यास 2 कोटी रुपयापर्यंत विमा संरक्षण देणार. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यास 1.5 कोटी रुपये अपंगत्व विमा म्हणून देण्यात येणार. टर्म लाईफ विमा म्हणून 20 लाख रुपयाचे इनबिल्ट कव्हर म्हणजे कमी प्रीमियम मध्ये वाढवता येणार आहे. 12, आरोग्य विमा संदर्भात कर्मचाऱ्यांसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी बेस प्लॅन आणि टॉपअप प्लॅनची सुविधा मिळणार आहे. आणि ह्या सर्व सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 14 जानेवारी पासून उपलब्ध करून देत आहे. तसेच कर्मचारी निष्कर्ष पाहूया. कर्मचाऱ्यांचे पगारी खाते ट्रान्सफर करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. जे कर्मचारी ही योजना सुरू नसताना आधी अनेक बँकेत पगारी खाते वापरत होते ते खाते आता कर्मचाऱ्यांना या नवीन योजनेत
मध्ये कंपोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज मध्ये रूपांतरित करून शकणार आहे किंवा करता येईल. कोणताही प्रकारची अडचण येणार नाही. म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना एकाच खात्यातून सर्व सुविधा आणि 2 कोटी रुपयापर्यंत सरकारकडून विमा संरक्षण म्हणून प्राप्त होणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद.